घरामधले काहीशी कामं असे असतात की आपण किचनमध्ये नाही करू शकत. जसं की मला पीठ भरायचं होतं म्हणून ते बाहेरच घेतलेलं होतं पीठ भरायला किचनच्या. कसं त्यामधलं सगळं पीठ उडतं आणि ते सगळं डब्यावरती बसतं आणि डबे घाण होऊन जातात. म्हणून हे सगळं बाहेरच केलेलं होतं कार्यक्रम. आणि जसं मी ही गुणी धुवायला गेली ना तसं माझ्या डोळ्यामध्ये सगळं ते पीठ गेलं आणि त्यानंतर ना नळसुद्धा आलेला होता. तर म्हणून मी इथे नळांनी पूर्ण झाडायला असं पाणी घ्यायला घेतलं. कसं आहे ना की आमच्याकडचे नळ ना तिसऱ्या दिवशी येतं, त्यामुळे झाडांना पाणी घालणं आणि ते सगळं वॉश करून घेतलं आणि सगळं हे काम माझं ना तिसऱ्या दिवशी होतं. आणि त्यानंतर ना मी झाडांना पाणी यासाठी घालते कारण आता उन्हाळा खूप लालेला आहे आणि झाडं सुद्धा सुकून जातात, म्हणून झाडांना पाणी सुद्धा घालणं तेवढंच गरजेचं आहे. बाबांनी ना रामफळ आणलेलं होतं. मुलीला खाते का विचारलं, ती म्हणाली काय आहे आई. मी सांगितलं तिला, तर ती एक घास खाणार असं सांगितलं, पण तिने काही फारसं खाल्लेलं नाही कारण तिला आवडलेलं नव्हतं. आणि रामफळ ना हे वर्षातून एकच वेळा येतं आणि त्यामुळं हे रामनवमीच्या वेळेसच निघतं, कारण आता या महिन्यामध्ये रामनवमी सुद्धा आहे आणि रामनवमीच्या दिवशी ना या फळाची पूजा सुद्धा केली जाते. त्यानंतर ना आम्ही रेडी झालो आणि आम्हाला जायचं होतं ताईकडे, कारण ताईचा का रात्रीच फोन आलेला होता की आमच्याकडे तुम्ही जेवण करायला या म्हणून आम्ही सगळेजण तिथं गेलो होतो जेवण करायला. त्यांनी मस्त बिट्ट्यांचा प्रोग्राम ठेवलेला होता जेवणासाठी आणि मस्त बिट्ट्या, वांग्याची भाजी, वरण भात सगळं काही होतं. आणि त्यानंतर ना चिप्स वगैरे तळलेले त्यांनी मस्त ते पण खाऊन घेतले. आज आता महिला दिन आणि महिला दिनाच्या निमित्त काहीतरी आपण वेगळं करूया आणि एकत्र येऊन छान सेलिब्रेट करूया असा आमचा आजचा दिवस होता. तर मस्त आम्ही तो सेलिब्रेट सुद्धा केला आणि आम्ही सगळ्यांनी ना छान एन्जॉय केला आजचा दिवस महिला दिन. आणि त्यानंतर ना T20 वर्ल्ड कप सुद्धा होतं, म्हणून आम्ही इथे TV लावली आणि ते बघायला घेतली. पण मन काही होत नव्हतं घरी जायसाठी कारण क्रिकेट चालू होती. घरी आल्यानंतर सुद्धा मी क्रिकेट लावली आणि त्यानंतर ते बघितली ना तर आपला भारत जिंकलेला होता.